नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, साहित्य पंढरी चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके यांची अंतर्वेदी ही कादंबरी. आज या कादंबरीचा भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया अंतर्वेदी भाग दुसरा. निसर्ग चित्राच्या निमित्तानं निसर्गाच्या सहवासात नैसर्गिकपणे दोन तरुण कलावंत मनं नकळत एकमेकात एखाद्या रंगाप्रमाणे केव्हा मिसळली आणि त्यापासून प्रेमाचा रंग कसा रंगला हे त्यांनाही समजलं नाही. आता त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी लँडस्केप या कारणाची आवश्यकता उरलेली नाही. निसर्गाच्या सहवासापेक्षा एकमेकांचा सहवास त्यांना हवासा वाटायला लागला. निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा प्रेमातल्या सौंदर्याचं वेड त्यांना लागलं तर त्यात नवल नव्हतं. कॉलेज सुरू होण्यापूर्वी आणि कॉलेज सुटल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी ते दोघं आपला वेळ एकमेकांच्या सहवासात घालवायला लागले. आता त्यांच्यातलं द्वैत संपलं होतं. रवीचं आपल्या खोलीतलं एकलकोंड्याचं फकिरी जीवन संपलं होतं. आता शांता त्याच्या खोलीवर यायला लागली, थांबायला लागली. शांता डार्लिंग, मला नेहमी भास होतो की मी स्वप्नात तर नाही आहे ना. रवी तिचा मुलायम हात आपल्या हातामध्ये कुरवाळत म्हणाला. का बरं? शांता आपल्या भुवयांची कमान करत त्याच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाली. अगं, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू माझ्या जीवनात येशील, माझ्या जीवनाची बाग फुलेल. तुझ्या गोड सहवासात असंच डुंबत राहावं असं वाटतं. तुझ्या प्रेमाचा तलाव आटणार तर नाही ना? रवी, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अरे, भारतात येण्यापूर्वी मी सुद्धा माझ्या जीवनाविषयी साशंक होते. वाटलं होतं आपला शैक्षणिक कालावधी कसा जाईल, मित्र कसे भेटतील, मैत्रिणी कशा असतील, आपण बोर तर होणार नाही ना. पण मला तू अकस्मात एखाद्या देवदूतासारखा भेटलास माझ्या वाटेवर. तू तुझ्या कलावंत मनाची सुमनं पसरवलीस, तुझ्या हृदयात मला स्थान दिलंस. मी धन्य झाले. शांत, अगं, माझ्या हृदयात मी तुला फक्त स्थान दिलेलं नाही तर माझ्या हृदयाच्या देव्हाऱ्यामध्ये मी तुझी प्राणप्रतिष्ठापना केली आहे. रवी भावना विवश होत म्हणाला. त्यांनी तिला आपल्या हृदयाशी कवटाळलं. शांता अलगद त्याची मिठी सोडवून अलग होत म्हणाली. रवी, तू असं बोलायला लागलास ना तर मला भीती वाटते. कशाची? माझी? नाही रे, माझीच मला भीती वाटते. अगं, पण का? अरे, ह्या सुखाला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना. आपली मैत्री अशीच ताजी टवटवी चिरकाल टिकावी असं मला वाटतंय. मैत्री? दचकलास? सध्या तरी आपण एकमेकांचे जीवश्च कंठश्च मित्रच आहोत ना. नाही, ते ठीक आहे, पण मला फार काळ फक्त मैत्री म्हणून आपले संबंध ठेवणं नाही आवडणार. कारण तुला मी त्यापेक्षा जास्त जवळची मानतो. कारण मैत्रीला मर्यादा असतात. मैत्री हे जीवन असू शकत नाही तर ते एक टॉनिक आहे. आणि मी तुला माझं जीवन समजतो, माझा श्वास समजतो. खरं सांगू का रवी, तू असा भावनाप्रधान होऊन बोलत राहिलास ना तर ऐकत राहावं असं वाटतं. तुझ्यातला चित्रकार साहित्यिकाची जागा घेतो आणि कुंचल्याच्या आविष्कारांऐवजी शब्दांची फुलं होतात आणि मग ती वेचत राहावीशी वाटतात. शांता त्याच्या भाऊक डोळ्यात बघत म्हणाली. हे बघ रवी, अरे, अद्याप तुझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. तुला चित्रकार व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. माझंही शिक्षण व्हायचं आहे. मला माझं पुढचं धोरण ठरवायचं आहे आणि तू आत्ताच कुठले विचार मनात आणतोयस? तेव्हा आपण सध्या ज्या नात्यानं जवळ आलोत त्याच नात्यानं एकमेकांशी वागूया. खऱ्या प्रेमाला नाती गोती, जात, धर्म, देश याचं बंधन असावं लागत नाही. शांतानं त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून गोड स्मित करत सांगितलं. नंतर त्याचे दोन्ही गाल हाताच्या चिमटीत धरून त्याचं मस्तक हलवलं. तेव्हा कुठं रवी वास्तवात आला.
शांता रवीचं प्रेम फुलत होतं, डवरत होतं. दोघेही एकमेकांच्या सहवासात डुंबत होते. मात्र शांतानं मनाशी ठरवलेली लक्ष्मण रेषा ओलांडली नाही किंवा त्यालाही ओलांडू दिली नाही. बाकी तिचं वागणं अतिशय मोकळं होतं. ती दोघं एकमेकांच्या बाहुपाशात स्थिरावत असत, निकट सहवासात सुखावत असत. मात्र भावना आवेगात शरीर धर्मावर नियंत्रण ठेवून शांता शेवटच्या पायरीवर थांबत असे. रवी त्यासाठी व्याकुळ होत असे, रुसत असे, भांडत असे. पण शांता संयमानं त्याचं मानसशास्त्र ओळखून त्याला पुन्हा मूडमध्ये आणत असे. शांताच्या सहवासाच्या ओढीमुळे रवीच्या चित्रकलेचा सराव आपोआप वाढत होता. त्याच्या ब्रशच्या स्ट्रोकमध्ये सहजता आली होती आणि शांताच्या कौतुकामुळे, प्रोत्साहनामुळे प्रत्येक कलाकृती एकापेक्षा एक सरस ठरत होती. चित्रांची संख्या वाढत होती आणि आता या चित्रांचं प्रदर्शन आपण भरवावं असं रवीला वाटायला लागलं. तो शांताला म्हणाला, शांता, मला ना सारखं वाटतंय की आपण आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवावं. तुला कशी काय वाटते माझी कल्पना? रवी, अरे मला वाटलं आता तू नेहमीची रेकॉर्ड लावणार, पण आज तू पहिल्यांदा कामाचं बोललास बघ. शांतानं त्याची फिरकी घेतली आणि पुन्हा तीच म्हणाली, अरे हा विचार कधीच आला होता माझ्या मनात. कलेचा सुगंध दरवळण्यासाठी असतो, असा घरात दडवून ठेवण्यासाठी नसतो तो. तुझी चित्रही अतिशय चांगली आहेत. आज तू पुण्याच्या परिसरातलं सौंदर्य लुटून घरी आणलंयस, ते पुणेकरांनाही बघू दे ना. अरे तुला डोक्यावर घेतील ते. मग दोघेही प्रदर्शनाच्या तयारीला लागले. रवीचा फायनल इयरचा अभ्यास, प्रदर्शनाची तयारी, दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू झाल्या. चित्रांना माउंट करणं, फ्रेम करणं, टायटल देणं, या सगळ्या बाबतीत शांता त्याच्या बरोबरीनं काम करत होती. कित्येक वेळा ती त्याच्याच खोलीवर झोपत असे. विशिष्ट ध्येयानं प्रेरित झाल्यामुळे रवीच्या डोक्यात आता पूर्वीप्रमाणे शांताच्या बाबतीत भलते सलते विचार येत नसत. त्यामुळे शांता ही निश्चिंत झालेली होती, पण तरीही ती सावध होती. आज प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा दिवस. काल रात्रीच गॅलरीत चित्र आणली होती. रवीच्या 2 मित्रांनी आणि शांतानी मिळून रात्री 2 वाजेपर्यंत गॅलरीच्या भिंतीवर चित्र टांगण्याचं काम परिश्रमपूर्वक केलं. भिंतीवर चित्र टांगल्यावर त्यांच्या सौंदर्यात भरच पडत होती, जसा कोंदणात हिरा. चित्रामुळे गॅलरीची शोभा वाढली तर गॅलरीमुळे चित्रांची, असं हे द्वैत झालेलं होतं. निमंत्रण पत्रिका वाटून झाल्या होत्या. पत्रकारांना आमंत्रित केलं होतं. फोटोग्राफर आलेला होता. गॅलरीच्या दाराशीच एक टेबल सुशोभित करून त्यावर एक गणेशाची कलाकृती ठेवली होती. शेजारी चांदीप्रमाणे लखलखणारी समई वात तेल घालून तयार ठेवली होती. बरोबर 8 वाजता प्रमुख पाहुणे आले. तत्पूर्वी निमंत्रितांनी गर्दी केली होती. पाहुण्यांनी गणेशाच्या फोटोला हार घालून समईतल्या ज्योती प्रज्वलित केल्या. निमंत्रितांनी टाळ्यांच्या गजरात उद्घाटनाला दाद दिली. पाहुण्यांच्या समवेत रवी चित्रांच्या समोरनं फिरत होता, माहिती सांगत होता. आज रवीनं शांताच्या पसंतीच्या कापडाचा खास शिवलेला सफारी परिधान केला होता. चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचं समाधान ओसंडून वाहत होतं. शांतासुद्धा आज विशेष आणि खास रवीनं घेतलेली साडी परिधान करून आली होती. त्याच रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज तिने घातला होता. रोज स्कर्ट शर्टमध्ये तर कधी ड्रेसमध्ये वावरणारी शांता आज पूर्णपणे महाराष्ट्रीयन वाटत होती. वास्तविक बघता तिला साडी नेसता येत नव्हती, पण 1-2 वेळा तिला तिच्या पुणेरी मैत्रिणीनं ती शिकवली होती. पण नंतर मात्र ज्यावेळी तिला साडी नेसायची लहर येई त्यावेळी त्या कामी रवीलाच मदत करावी लागे आणि ते त्याला मनापासून आवडत असे. प्रदर्शन पाहून पाहुण्यांनी आनंद व्यक्त केला. रवीच्या कलेचं, कलाकृतीचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यातल्या निवडक 5 कलाकृती 2,500 रुपयांना त्यांनी विकतही घेतल्या. निमंत्रितांच्या उपस्थितीत रवीच्या गुणगौरवाची भाषणं झाली. रवीनं पाहुण्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. चहापानाचं काम शांता जातीने लक्ष देऊन करत होती. समारंभात शांताची उपस्थिती आणि पुढाकार प्रकर्षानं जाणवत होता. 1-2घांनी रवीला विचारलं सुद्धा. तेव्हा त्यांनी अभिमानानं सांगितलं की ती माझी भावी वधू आहे.
पण बऱ्याच जणांना हे आधीपासून माहिती होतं, कारण रवी शांता ही जोडी त्यांनी अनेक ठिकाणी पाहिली होती. प्रदर्शनाला प्रेक्षकांची गर्दी वाढत होती. रवी त्या गर्दीत परिचितांचं, रसिकांचं अभिनंदन स्वीकारत होता. इतक्यात गर्दीतून वाट काढत एक आकर्षक व्यक्तिमत्वाचा, हसऱ्या चेहऱ्याचा आणि बोलक्या डोळ्यांचा इसम त्यांच्याजवळ आला. शांता रवीजवळच होती. हॅलो शांताबाई. शांतानं चमकून आणि आश्चर्यानं बघितलं. हॅलो फर्नांडिस, अरे तू इथे कुठे? अगं, आज मी चित्रकार नसलो म्हणून काय झालं, पण सौंदर्याचा उपासक मात्र मी नक्कीच आहे. या वक्तव्यावर तो दिलखुलास हसला. अरे रवी, मी तुझी ओळख करून देते. हा ॲलन फर्नांडिस. कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला असताना हा लास्ट इयरला होता. नंतर मात्र तो गायब झाला. तो आत्ता उगवला आहे. आणि बरं काय ॲलन, हा माझा कलाकार मित्र रवी. हॅलो रवी, कॉंग्रॅच्युलेशन्स. ॲलननं रवीचा हात हातात घेऊन हस्तांदोलन केलं आणि पुन्हा शांताकडे वळून म्हणाला, शांत, अगं सध्याचा तुझा पत्ता काय? मी 2-3 वेळा हॉस्टेलवर तुला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तू आपली नेहमी भूमिगत. अरे सध्या मी रवीला गुरु केलं आहे आणि त्याच्याकडे चित्रकलेचे धडे घेते आहे. चित्रकलेचेच ना, का आणखीन कशाचे? चावटपणा पुरे. शांता लाडीकपणे म्हणाली. शांताचा हा आविर्भाव बघून रवीच्या पोटात कालवा कालव झाली. त्याच्या चेहऱ्यावर नापसंतीची लकीर उमटली. आपल्या आवडत्या कलाकृतीवर कोणीतरी अनाहूत ब्रशनं रेघा ओढत असल्याचा त्याला भास झाला. बरं, इफ यू डोंट माइंड, मी जरा येतो, असं म्हणून रवी तिथनं सटकला आणि प्रेक्षकांमध्ये मिसळला. मात्र त्याचं लक्ष शांता आणि ॲलनकडे होतं. त्यांचे हास्यविनोद, चाललेलं संभाषण त्याला ऐकू येत नसलं तरी ते अस्वस्थ करत होतं. का कोणास ठाऊक, ॲलनबद्दल रवीच्या मनात आढी निर्माण झाली होती. तो त्याला आवडला नव्हता. शांतानं त्याच्याशी बोलू नये असं त्याला वाटत होतं. प्रदर्शन 4 दिवस होतं. प्रमुख पाहुण्यांनी विकत घेतलेल्या चित्रांशिवाय आणखीन 4 चित्रं विकली गेली. त्यामुळे प्रदर्शन अंगावर पडणार नव्हतं. झालेला खर्च, गॅलरी भाडं त्यातून भागणार होतं. 4 दिवस प्रदर्शनाच्या धामधुमीत गेले. शेवटच्या दिवशी ॲलन पुन्हा आला. हॅलो एव्हरीबॉडी. काय रवी, काय म्हणतोय तुझं एक्झिबिशन? त्यांनी रवीला प्रश्न केला. रवीची त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही तो म्हणाला, हां ठीक आहे. अरे, तुझी आणि माझी आधी ओळख व्हायला पाहिजे होती. माझ्या खूप ओळखी आहेत. अरे, बऱ्याच कंपन्यांमध्ये मला जायला लागतं. तिथले डायरेक्टर्स, मॅनेजर्स माझ्या ओळखीचे आहेत. तुझी सगळी चित्रं विकली गेली असती. रवीला त्याच्या बढाईखोर स्वभावाची गंमतही वाटली आणि चीडही आली. तरीही तो म्हणाला, नो थँक्स, माझ्या चित्रासाठी कॅनव्हासिंगची आवश्यकता नाही आहे. तो माझ्या कलेचा अपमान समजतो. नाही रवी, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय बरं का. अरे हो रवी, हे बघ, ॲलनचा तुझ्या कलेचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. बघ रवी, अरे शांताला जे समजलं ते तुला नाही समजलं. आणि त्याने हसत हसत रवीच्या पाठीवर थाप मारली. रवीला त्याचा हा लोचटपणा, गळेपडूपणा अजिबात आवडला नाही. आणि त्याहीपेक्षा शांतानं त्याची वकिली करावी ही गोष्ट तर अजिबात आवडली नाही. रवीच्या दृष्टीनं रवीच्या सुखाला ग्रहण लागलं म्हणायला हरकत नाही, कारण ॲलनचं येणं जाणं चालूच राहिलं. इतकंच काय, तर ते वाढायला लागलं. त्या दोघांच्यामध्ये त्याची लुडबुड सुरू झाली. फिरायला कुठे जायचं, कोणता सिनेमा बघायचा, कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं, हे तो परस्पर ठरवायला लागला. आणि शांताला या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं. शांता, हां बोल ना रे, काय म्हणतोयस? अगं, ह्या ॲलनची आपल्यामधली लुडबुड वाढत चालली आहे असं नाही का तुला वाटत? अरे रवी, त्यात लुडबुड कसली? तो बिचारा आपल्यासाठी एवढं करतोय. तुझं आपलं काहीतरीच. हां, पण मला नाही आवडत तो. का? काय झालं न आवडायला? अरे त्याचा स्वभाव मोकळा आहे. तुझ्यासारखा कुढा नाही आहे तो. तो सोशल नेचरचा आहे. आपल्याला तो मानतो. आणि तू मात्र त्याच्याशी चांगलं वागत नाहीस. शांताचं हे स्पष्टीकरण ऐकून रवीला काय बोलावं हेच समजेना.
ॲलन येतो ते फक्त शांतासाठी, जे काही करतोय ते सुद्धा शांतासाठी, पण आव मात्र आणतोय की आपण उदार आहोत, सोशल आहोत. आणि शांताला माणसं कळत नाहीत. तिला त्याचा अंतस्थ हेतू समजत नाही आहे. काय करावं रवीला समजेन असं झालं. तो साशंक झाला. आपल्या काळजाचा तुकडा असलेली शांता हा ॲलन पळवणार तर नाही ना, त्याला भीती वाटायला लागली. मग त्याने ठरवलेल्या एखाद्या कार्यक्रमाला तो विरोध करायला लागला. तो रद्द करण्यासाठी तो प्रयत्न करायला लागला, तर शांतामध्ये पडायला लागली. रवीला ॲलनच्या उपस्थितीत शांताबरोबर फिरणं शिक्षा वाटायला लागली. आणि रवी जर फिरायला गेला नाही तर ॲलन आणि शांता हे दोघंच फिरायला जायला लागले. धरावं तर चावतं, सोडावं तर पळतं, अशी रवीची अवस्था झाली. शेवटी न राहून त्यांनी शांताला स्पष्ट विचारायचं ठरवलं. हे बघ शांता, तो ॲलन मला बिलकुल आवडत नाही. अरे पण मला तो आवडतो. मग माझं स्थान काय? हे बघ, तुझ्याबद्दल मला जे पूर्वी वाटत होतं ते अजूनही वाटतं आहे. याचा अर्थ असा नाही की मी कोणाशी मैत्रीच करू नये. मग माझ्या मैत्रीचं काय? अरे तो सुद्धा तुला मित्रच मानतोय, पण तुला त्याच्या मैत्रीचा हात नको आहे. तू स्वतःपुरता विचार करतोयस. मी फक्त तुझ्याशीच मैत्री करावी, माझ्याशी कोणी मोकळेपणानं बोलू नये, मी कोणाकडे बघून हसू नये. अरे याला चाइल्डिशपणा म्हणतात रवी. आता रवी रडवेला झाला होता. तो म्हणाला, हे बघ शांता, माझा स्वभाव भावनाप्रधान आहे. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. मला माझ्या प्रेमात कोणी वाटेकरी आलेला आवडणार नाही. अगं मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही. असं म्हणून रवी रडायलाच लागला. शांतानं त्याच्या केसातून हलकेच हात फिरवत म्हटलं, अरे रवी, असं लहान मुलासारखं काय करतोयस? अरे मी तुझीच आहे. मला पळवायला मी काय कोणी बाहुली आहे का? शांता, तू माझ्याशी लग्न करशील? रवीनं स्वतःला सावरत सरळ सरळ प्रश्न केला. हे बघ रवी, मी तुला माझे विचार अनेक वेळा सांगितलेत. मी अद्याप लग्नाचा विचार केलेला नाही आहे. तेव्हा तेवढं सोडून बाकीचं तू बोल. अगं पण केव्हा तरी तू लग्न करणारच आहेस ना? नक्कीच करणार आहे, पण आत्ताच नाही. ठीक आहे, मग मी आणखीन वाट पाहेल. आता कसं शहाण्यासारखा बोललास माझ्या राजा? असं म्हणून शांतानं त्याचा गालगुच्चा घेतला. अरे लाजतोयस काय बायकांसारखा? असं म्हणून ती दिलखुलास हसली. मात्र रवी शांता आपल्याशीच लग्न करणार आहे असं गृहीत धरून चाललेला होता. सध्या लग्न नाही तर निदान एंगेजमेंट करायला हरकत नाही असा त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला आणि त्यांनी त्यासाठी पत्र पाठवून स्वतःच्या बहिणीला बोलवून घेतलं. ती त्याला या कामी मदत करेल असा त्याचा विश्वास होता. कारण आईवडिलांना हे लग्न पसंत पडणार नाही, ते विरोध करतील याची त्याला खात्री होती. रवीची मोठी बहीण आली. रवीनं तिची शांताशी ओळख करून दिली. मात्र रवीची बहीण येण्यामागचं कारण शांताला माहिती नव्हतं. शांताला तिचा स्वभाव आवडला आणि बहिणीलाही शांता भावजय म्हणून पसंत पडली. फिरायला जाणं, हॉटेलिंग करणं, सिनेमा बघणं या सगळ्या कार्यक्रमात 4 दिवस कुठे लोटले हेच समजलं नाही. रवी, अरे मला येऊन 4 दिवस झाले आणि मला आता लवकर जाणं भाग आहे. पण तू आणि शांता साखरपुड्याबद्दल एक अक्षरही बोलायला तयार नाही, मग मला बोलवलं आहे कशाला? अगं ताई, मी साखरपुड्याबद्दल तिच्याशी काही बोललो नाही. मला वाटतं तिला हे ऐकून आनंद होईल. अरे मग विचार, वाट कसली बघतोयस? ठीक आहे ताई, मी आज विचारतो तिला. रविवारचा दिवस होता. सकाळपासनं पावसाची रिमझिम चालू होती. पण त्यामुळे आज निसर्गचित्र काढायला जाता येणार नव्हतं. त्यामुळे आज रवी ढेपाळला होता. सकाळचे 8 वाजले तरी तो लोळत पडला होता. बाहेर हवेत गारठा होता. पांघरुणात स्वतःला गुरफटून या कुशीवरनं त्या कुशीवर असं त्याचं चाललं होतं. डोळे मिटले तरी झोप येत नव्हती, पण डोळ्यांसमोर शांता दिसत होती आणि मनात तिचेच विचार घोंगावत होते. आत्ता यावेळी गुलाबी थंडीत आपल्या कुशीत शांता असती तर काय मजा आली असती, हा विचार आला आणि त्याच्या सर्वांगावर रोमांच फुललं आणि तो अधिकच आळसला.
यासाठी विवाह हाच मार्ग आहे. पण या शांताच्या मनाचा ठाव आपल्याला अद्याप लागत नाही. तिच्या आत्तापर्यंतच्या वागण्यावरनं तिचं आपल्यावर प्रेम आहे, पण लग्नाचा विचार बोलून दाखवला तर ती तो लग्नाचा विचार टाळते. लग्न करणार नाहीस का असं विचारलं तर करणार आहे म्हणते, पण कधी ते काही सांगत नाही. बरं, आता वास्तविक पाहिलं असता माझं शिक्षण झालं, मी पहिल्या नंबरनं पास झालो, मला सुवर्णपदक मिळालं. त्यावेळी सर्वांपेक्षा तिला सगळ्यात जास्त आनंद झाला होता. तिने अक्षरशः मला मिठी मारली, दोन्ही गालांचं चुंबन घेतलं. सुवर्णपदकापेक्षा ते मला जास्त मोलाचं वाटलं. क्षणभर तो प्रसंग रवीच्या डोळ्यांसमोरनं तरळून गेला. म्हणजे आपलं शिक्षण झालं, चांगल्या प्रकारची नोकरी लागली, जागा तर आपली आहेच, मग आता विवाहाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मग शांता हा विषय का टाळतीये हे त्याला समजत नव्हतं. म्हणून त्याने हा मधला मार्ग काढला होता. पुढे मागे झालं तरी चालण्यासारखं होतं. तेव्हा आता अनायसे ताई आलेली आहे तर हे कार्य उरकून टाकू असा विचार त्याच्या मनात पक्का झाला होता. आणि आज तो शांताला त्याची कल्पना देणार होता. श्रोते हो, साहित्य पंढरी चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित अंतर्वेदी ही कादंबरी. हा होता या कादंबरीचा भाग दुसरा. तिसरा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.